हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. ब्लाऊज शिवण्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात. ब्लाऊज शिवताना देखील त्यामध्ये बॅक डिझाईन हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि तेच बॅक डिझाईन जे सध्या लेटेस्टमध्ये 10 बॅक डिझाईन आहे जे खूप जास्त ट्रेंडमध्ये चालत आहे, तेच या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे. तर डिझाईन पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर साडीवरती आपण खूप महागडीची साडी घेतो, मात्र त्यावरती ब्लाऊज जर व्यवस्थित शिवण्यात आलेला नसेल तर याचं आपलं पूर्ण लुक हे चेंज होत असतं. ब्लाऊजवरती संपूर्ण साडीचा लुक डिपेंड असतो, मात्र ते ब्लाऊज कसे फिटिंगमध्ये बसते आहे आणि ते देखील त्यासोबतच महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यामध्ये असलेला बॅक गळा. तर ब्लाऊजमध्ये आपण बॅक गळा कसा स्टिच करून घेतो आहे, तर काठपदराच्या साडीवरती तुम्ही बोटनेक बॅक गळे हे स्टिच करू शकता. सध्याच्या हल्ली काळामध्ये बोटनेक हे खूप जास्त प्रमाणात चालत आहे. बोटनेकमध्ये असलेले प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करा. आता बोटनेकमध्ये मागील गळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स देखील ठेवू शकता, जसे की तुम्ही इथे हार्ट शेप तयार करून घेऊ शकता, गोल राऊंड शेप ठेवू शकता. तसेच यामध्ये तुम्ही जे काही लेस आहे त्या लेस देखील इथे लावू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा साडीचा पदरनी जसा आहे किंवा काठ जसा आहे तसा थोडासा त्याचा पॅच तयार करून देखील तुम्ही तिथे लावू शकता. पॅच वर्क देखील करू शकता. यावरती तुम्ही लेस देखील वापरू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुम्ही यामध्ये ट्राय करू शकता. बोटनेकमध्ये सध्या अशा पद्धतीचे डिझाईन्स खूप जास्त हल्ली चालू आहे. तर अशा काही डिझाईन्स आहे ज्या खूप ट्रेंडमध्ये आहे, दिसायला देखील सुंदर दिसतात. काठपदराची साडी असो, वर्कची साडी असो, कुठल्याही साडीवरती ही डिझाईन छान उठून दिसते. काठपदराची असेल तर अतिशय उत्तम. तर त्यावरती तुम्ही अशा पद्धतीचे ब्लाऊजचे डिझाईन नक्कीच ट्राय करावे. त्यानंतर आहे तो म्हणजे यामध्ये बाही स्लीव्ज देखील, यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. स्लीव्जमध्ये देखील तुम्ही पॉप स्लीव्ज, पॉपमध्ये देखील अनेकशा स्लीव्ज आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचे स्लीव्ज देखील हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तर बोटनेकसोबतच तुम्ही पॅच वर्क कडा देखील तुम्ही ट्राय करू शकता. अशा पद्धतीचे पॅच तयार करून तुम्ही मागील कडा शिवू शकता. काठपदराची साडीवरती साडीचा असलेला काठ आणि तसंच तुम्ही जर थोडंसं कापड काढला आणि त्या काठाचा जर तुम्ही पॅच तयार केला तर तो गळ्याचा लुक खूप सुंदर दिसतो. तसेच याला तुम्ही काही लटकन देखील लावू शकता. त्यानंतर या गळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अशा पद्धतीचे डिझाईन खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. तर तुम्ही असे डिझाईन्स वापरून गळे तयार करू शकता, जेणेकरून तुम्हाला खूप छान परफेक्ट लुक मिळेल. आणि हे काही डिझाईन्स आहे गळ्याच्या, ज्या तुम्हाला यापैकी जी कुठली डिझाईन्स आवडली असेल तर त्या डिझाईनसारखं तुम्ही नक्कीच ब्लाऊज शिवून बघा आणि कमेंटमध्ये देखील नक्की सांगा की तुमच्याकडे या डिझाईनचे ब्लाऊज आहेत की नाही. नसेल तर नक्की शिवा, नक्की ट्राय करा. खूप छान आणि क्लासिक तसेच फॅन्सी लुक मिळेल. आणि डिझाईन्स आवडल्या असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.